प्रयोग. आज आपण थोडक्यात प्रयोग पाहणार आहोत. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर आता याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा हे आपण उदाहरणासहित पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊया. श्याम आंबा खातो. श्याम आंबा खातो हे आपले एक उदाहरण आहे. तर आता याच्यामध्ये कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणता आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये कर्ता कोणता आहे, आपल्याला कर्ता ओळखायचा कसा? वाक्यात क्रियापद जर ओळखता आलं, क्रियापदाला कोणत्या शब्दाने प्रश्न विचारायचा त्यावेळेस आपल्याला आपला कर्ता भेटतो. जर क्रियापदाला नारा, नारी आणि नारे याने जर प्रश्न विचारला तर आपल्याला आपलं कर्ता भेटतो. आता खाणारा कोण आहे? खाणारा कोण आहे? तर खाणारा कोण आहे? श्याम. म्हणून हा झाला आपला कर्ता. आणि ही क्रिया कोणावर घडली? कोणावर घडली? खाण्याची क्रिया कोणावर घडली? आंब्यावर. म्हणून हे झालं आपलं कर्म आणि हे आपलं क्रियापद. जर वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा? जर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल, जर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल तर डोळे झाकून सांगायचं की हा कर्तरी प्रयोग आहे. कर्माला प्रत्यय असो अथवा नसो, असलं तरी चालतंय आणि नसलं तरी सुद्धा चालतंय, परंतु कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. दुसरा कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये हेच वाक्य घेऊ आपण. श्यामने आंबा खाल्ला. श्यामने आंबा खाल्ला. आता या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? श्याम. कर्म कोणतं आहे? आंबा. आणि हे काय आहे? क्रियापद. आता मला सांगा, या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे का? हो. कोणता प्रत्यय? ने. आणि आंब्याला प्रत्यय आहे का? नाही. जर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसेल, लक्षात ठेवा, जर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसेल तर ते 100% डोळे झाकून सांगायचं की हा कर्मणी प्रयोग आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग. याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊन पाहूया. श्यामने आंब्यास खाल्ले. श्यामने आंब्यास खाल्ले. आता मला याच्या मध्ये सांगा की कर्त्याला सुद्धा प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. तर ज्या वेळेस कर्त्यालाही प्रत्यय असेल आणि कर्मालाही प्रत्यय असेल त्यावेळेस डोळे झाकून सांगायचं की बाबा हा भावे प्रयोग आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त एवढंच, प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं फक्त एवढंच, कर्तरीमध्ये कर्त्याला नसतो प्रत्यय, कर्मणीमध्ये कर्माला नसतो प्रत्यय आणि भावे प्रयोगामध्ये कर्त्यालाही असतो प्रत्यय आणि कर्मालाही असतो प्रत्यय. आणखी दुसरं महत्वाचं, त्या वाक्यामधलं तुम्हाला कर्ता कोणता आहे हे ओळखण्यासाठी फक्त त्या क्रियापदाला नारा, नारी, नारे या शब्दाने काय करायचं? प्रश्न विचारायचा. प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला जे काही उत्तर येईल ते असतं आपल्या वाक्याचा कर्ता. लक्षात आलं?